तुम्ही पण पाणीपुरी लव्हर आहात, तुम्हाला पण पाणीपुरी खूप जास्त आवडते आणि पण त्याला बाहेर जाऊन खायचं वगैरे सारखं नको वाटतं बाहेरची, तर घरीच बनवा ना मग. आणि पण घरी पण जर कंटाळा येत असेल की जास्त वेळ लागतो बनवण्यासाठी, तर तसं अजिबात नाही. एकदम अर्ध्या तासामध्ये आज तुम्हाला मी पाणीपुरी शिकवणार आहे. तर व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा, कारण शेवटपर्यंत मी पूर्ण सांगितलेलं आहे की पाणीपुरी कशी करायची, काय करायची ते. इथे कुकरमध्ये घेतलेले आहेत मी भिजू घातलेले पांढरे वाटाणे जे असतात ना, ते वाले भिजू घालून ठेवले होते मी रात्रभर. ते घेतलेले आहेत वाटाणे, ते टाकलेले आहेत इथे मी कुकरमध्ये आणि चांगल्या प्रकारे धुवून नंतर कुकरमध्ये टाकलेले आहेत. आलू घेतलेले आहेत 3 ते 4 मीडियम आकाराचे, त्याची साल वरची काढून त्याला चांगल्या प्रकारे असं चॉप करून घेतले. त्याच्यामध्ये आता हळद टाकून घेतलेली आहे मी आणि थोडंसं आलू आणि वाटाण्याचं थोडंसं वरी येईपर्यंत पाणी टाकलंय मध्ये मी आणि मीठ टाकलेलं आहे चव्यानुसार मीठ. याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं, झाकण लावायचं आणि झाकण लावून एक 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या बघा. आलू पटकन बॉईल होतो, पण मधले जे आपले वाटाणे जे आहेत ते पटकन बॉईल होत नाहीत. सो 4 ते 5 शिट्ट्या मारून घ्यायच्या. आलूचं तसं काही टेन्शन नाही की पूर्ण हे होऊन जाईल, कारण त्याला पूर्ण आपण मॅशच करून घ्यायचं. नंतर कढईमध्ये तेल साईडला गरम होण्याचं ठेवलेलं आहे, तोपर्यंत आपण इथे पाणी बनवून घेऊयात पाणीपुरीचं. मी जसं सांगत आहे ना तसंच सेम तुम्ही करा. मी जसं जसं काय करेन ना, कढईमध्ये तेल गरम करा ठेवणं वगैरे, तर तुमच्या अर्ध्या तासामध्ये पाणीपुरी लगेच होऊन जाणार. इथे मिक्सरमध्ये घेतलेली आहे मी कोथिंबीर, एक पूर्ण हाताचा असं हातामध्ये बसेल एवढी कोथिंबीर घेतली होती कट करून. पुदिना घेतला होता तेवढाच, अद्रकचा एक छोटासा तुकडा घेतला होता, मिरच्या घेतल्या होत्या जसं आपल्याला तिखट लागतं तसं. ह्याच्यामध्ये टाकलेला आहे मी पाणीपुरी मसाला, चाट मसाला टाकलेला आहे, चव्यानुसार मीठ टाकलेलं आहे. आणि याला ना आणखीन मध्ये जर आपल्याला जास्त तिखट असं आवडत असेल, जास्त तिखट, तर आपण रेड चिली पावडर पण टाकू शकतो. मी आणखीन रेड चिली पावडर थोडं टाकलेलं होतं, नाही तर मिरच्या पण आपण वाढवू शकतो. मध्ये पाणी टाकलं, चांगल्या प्रकारे त्याचं बारीक असं स्मूथ असं पेस्ट करून घेतलं आहे बघा. चाळणी घ्यायची पाणीपुरीची वगैरे आपण जे चाळून घेतो ना, असं चाळणी घ्यायची, खाली पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये ना वरी ते पेस्ट टाकायचं. सगळं जे आपलं त्याचा पल्प जे आहे ना ते सगळं चाळून घ्यायचा, म्हणजे मध्ये अद्रकचे वगैरे तुकडे नाही येणार म्हणून. आणि आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला जेवढं पाणी पाहिजे ना तेवढ्या त्याच्यानुसार पाणी टाकून घ्यायचं. मी ते 1 तांब्या पूर्ण पाणी टाकून घेतलंय. याच्यामध्ये टाकलेला आहे मी पाणीपुरी मसाला, चाट मसाला आणि जिरे पावडर टाकलेला आहे. आणि आणखीन थोडंसं मीठ टाकलं होतं, म्हणजे आपल्याला चवेला जर कमी जास्त वाटत असेल तर टाकू शकतो. नंतर मीठ टाकलेलं आहे, कोथिंबीर आणि मस्त असे लिंबाचे वगैरे असे स्लाइस करून टाकलेत बघा. आता गोड पाणी बनवायला घेऊयात. गोड पाण्यासाठी मी चांगल्या प्रकारे चिंचनं भिजू घालून घेतली होती बघा, 1 तास भिजू घालून ठेवली होती पाण्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी साखर, 1.5 वाटी साखर टाकलेली आहे. गूळ टाकू शकतो आपण, माझ्याकडे गूळ अवेलेबल नव्हता सो मी साखर टाकलेली आहे. त्याच्यानंतर मीठ टाकायचं, चाट मसाला आणि पाणीपुरी मसाला हे टाकून मिक्सरला सगळे एकत्र असं बघा फिरून घ्यायचे. आणि तेच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे. चाळणीमध्ये टाकून जे आहे ना ते मस्त असं त्याचा पल्प सगळं काढून घ्यायचा आणि जेवढं आपल्याला त्याच्यामध्ये पाणी लागतं तेवढं पाणी टाकायचं. आणि मसाले वगैरे पण आपल्याला ते सगळे रिपीट करायचे आहेत. गोड कसं आहे सांगा, गूळ टाकला ना, गुळानं आणखीन छान गोडवान आणखीन छान टेस्ट आहे, तसं तुम्ही गुळच टाका. माझ्याकडे गुळ नव्हता सो मी साखर टाकली. नंतर डबल आपल्याला ते सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत, पाणीपुरी मसाला, चाट मसाला आणि मीठ. चांगल्या प्रकारे मस्त ढवळून घ्यायचं, मिक्स करून ठेवायचं. आपलं गोड पाणी पण एकदम रेडी झालेलं आहे. आणि ह्या घेतलेल्या आहेत बघा मी पाणीपुरीसाठी ह्या पुऱ्या मार्केटमध्ये तुम्हाला कुठं पण अवेलेबल होतात, किराणा स्टोअरवर वगैरे. ते जाऊन म्हटलं ना की पाणीपुरीच्या पुऱ्या द्या वगैरे तर भेटून जातात. मस्त तेलामध्ये ना खालीवरी करत छान असं कडक तेल आपल्याला तापू द्यायचं, म्हणजे छान अशा ह्या पुऱ्या फुलून येतात. तर पुऱ्या वगैरे सगळ्या फुलून मी तळून वगैरे साईडला काढून ठेवल्यात. रगड्याचे जे आहे ते आपल्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत 4 ते 5 आणि ह्याची पूर्ण हवा गेलेली आहे. तर मी आता कुकरचं झाकण उघडलेलं आहे. तर बघा एकदम भारी मस्त असं पूर्ण सॉफ्ट असं आपले वाटाणे जे आहेत ते शिजलेले आहेत. आता याला छान प्रकारे बघा असं पोटॅटो मॅशर घ्यायचं आणि त्याच्याने छान मॅश करून घ्यायचं. जर असं काही नसेल ना पोटॅटो मॅशर वगैरे तुमच्याकडे, तर तुम्ही ग्लास घेऊ शकता आणि ग्लासनं चांगल्या प्रकारे त्याला सॉफ्ट करू शकता, किंवा पळी आहे ना आपली त्याच्याने पण तुम्ही बारीक करू शकता. नंतर याच्यामध्ये टाकलेलं आहे मी कोथिंबीर, चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं बघा. आपला मस्त असा रगडा रेडी आहे. सगळी पाणीपुरीच रेडी झाली बघा. बघत मस्त वगैरे कांदा कट करून घ्यायचा, शेव घ्यायची बाजूला. एकदम भारी रेसिपी आहे, खूप छान लागते. नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब केलं असेल तर पटकन करून घ्या.